हॅलो एव्हरीवन, आज मी बनवले होते आंबोळी आणि त्याच्यासोबत भाजी. तर पहिल्यांदा मी चांगला तवा तापू दिला. त्यानंतर त्यामध्ये आंबोळीचं बॅटर टाकलं आणि ते झाकण ठेवलं. तुम्ही आंबोळी कशी करते किंवा कशा पद्धतीनं करता ते मला नक्की सांगा. मी तांदूळ आणि डाळ थोडी थोडी घेऊन बनवली होती. तुम्ही कशी बनवता तेही मला कमेंट करून सांगा आणि आणखी कोणते व्हिडिओ मी बनवायला हवेत हेही सांगा. तुमची मला मदत खूप गरजेची आहे. अशा पद्धतीने मी झाकण ठेवून चांगली वाफ येऊ दिली आंबोळीला. तुम्ही कोणत्या प्रकारचा तवा वापरता? मी लोखंडी तवा घेतलेला आहे साधाच, पण त्यामध्येही निघतात, तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल. मी नॉनस्टिक वगैरे काही वापरलेलं नाही आहे, साधा लोखंडी तवा आहे हा. पद्धतीने हे बॅटर खूप छान पद्धतीने निघालेलं आहे. हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि खूप जास्त प्रेम द्या, कारण मी खूप नवीन आहे. तुम्ही मला सजेशन द्या की मी कसं व्हिडिओ बनवू किंवा कसे एडिट करू किंवा कोणत्या विषयावरती बनवू, हेही तुम्ही मला सांगू शकता. त्यामुळे प्लीज कमेंट करा. सोबत मी बनवले होतं भाज्यांचं सांबर आणि बटाट्याची भाजी. हा व्हिडिओ आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. ही आहे बटाट्याची भाजी जी की मी बनवलेली आहे आणि त्यासोबत मी बनवलं होतं गाजर, टोमॅटो, तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि बटाटा थोडासा घालून सांबर, जे की आमच्या घरी खूप जास्त आवडतं. कसं वाटलं हा व्हिडिओ तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. ओके, बाय.